मित्रांनो, कालपासून राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच अशा पुरवणी मागण्या देखील जाहीर झाल्या आहे, ज्याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भात देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे, महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत जे कर्जमाफीसाठी वाट बघत होते आणि त्यांच्या जे शेती वगैरे म्हणा, शेतातले ट्रॅक्टर वगैरे म्हणा, ते सील करण्यात येत आहेत, त्यांच्या शेतीवर कब्जा करण्यात येत आहे बँकांतर्फे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी जे पुरवण्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदेव, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर राज्यातील जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा महायुती सरकार असो की महाविकास आघाडी सरकार असो, तर या दोन्ही सरकारतर्फे राज्यातील शेतकऱ्यांना मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारतर्फे सांगण्यात आले की बुवा आम्ही 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्यानंतर मित्रांनो, महाविकास आघाडीचे हे आश्वासन बघता त्यानंतर महायुती सरकार भाजपा सरकारने सुद्धा आश्वासन देण्याचं ठरवलं. जर महाविकास आघाडी सरकारचं आश्वासन होतं की बाबा आम्ही सरसकट शेतकऱ्यांची जवळपास कर्जमाफी 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत करू, महायुती सरकारने एक डाव खेळला. त्यांनी काय केलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. आता कर्जमाफी आणि कर्जमुक्तीमधला फरक बघायचा झाला तर कर्जमाफी म्हटलं की एक आकडा फिक्स असतो, 2-3 लाखाचा 4 लाखाचा, तेवढीच कर्जमाफी होती, त्यावरची कर्जमाफी होत नसते. परंतु कर्जमुक्ती जी महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं कर्जमुक्तीचं, तर त्याच्या अंतर्गत तुमची लोन कितीही असो, तुमच्यावर कर्ज कितीही असो, ते तेवढेही सरकारतर्फे फेडण्यात येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला सरकारतर्फे एक निधी म्हणून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येईल. कर्जमुक्ती म्हणलं की तुमचा सातबारा कोरा, तुमच्या सातबाऱ्यावर कोणत्याही कर्जाचा जे मेन्शन आहे ते होणार नाही, असं महायुती सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं. तर म्हणजे जवळपास बघायचं झालं तर राज्यातील शेतकऱ्यांना 31,000 कोटींच्या घरात पीक कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे जवळपास राज्यातील शेतकऱ्यांच्या उरावर म्हटलं तरी चालेल, 31,000पर्यंतचं जे कर्ज आहे ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. तर मित्रांनो, हे 31,000चं कर्ज जवळपास शेतकरी, आता काल परवाची आपण न्यूज बघितली, बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी सील करण्यात आल्या, जमिनीतील जे पीक आहे जमिनीवरचं ते सील करण्यात येत आहे बँकांतर्फे, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कब्जा करण्यात येत आहे. असे बरेच शेतकऱ्यांकडे हे जे आहे शेतकऱ्यांवर कारवाई होत आहेत. त्यातच मित्रांनो, आता काँग्रेसतर्फे जवळपास बघायचं झालं तर काँग्रेसतर्फे ट्रॅक्टर मोर्चा हा कर्जमाफी संदर्भात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला होता काँग्रेसतर्फे. आणि सरकारवर ह्या धडक मोर्चा काढण्यात आलेला होता की आमचं कर्ज माफ करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती, अशी काँग्रेसतर्फे थोडं हालचाली करण्यात आलेल्या होत्या. तर बघायचं झालं तर 10 मार्चपर्यंत जेव्हा अर्थसंकल्पीय बजेट जाहीर होईल तेव्हा कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. त्यानंतर बघायचं झालं तर अजित पवार यांनी शेतकरी कर्जमुक्ती होईल असं देखील या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये काहीतरी आम्ही शेतकऱ्यांविषयी कर्जमाफीविषयी आणि कर्जमुक्तीविषयी निर्णय घेऊ असं देखील सांगितलेलं आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 31,000 कोटींच्या घरात कर्ज आहे, हे आपण आताच बघितलं. तर पहिल्याच पूर्ण बघायचं झालं तर 2017, 18, 19 या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी कर्जमाफी केली होती. 50 ते 60% शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. जे उर्वरित शेतकरी होते त्यांची कर्जमाफी आम्ही करूत म्हणता बघा आता 2025 सुद्धा लागलेले आहे, अद्यापही बाकी जे उर्वरित शेतकरी होते त्यांची कर्जमाफी झालेली नाही. तर एकंदरीत बघायचं झालं तर कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना एक मोठी आस लागलेली आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांची बँक खाती सुद्धा फ्रीज करण्यात आलेली आहेत, गोठवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना जेव्हा बँकेत जी रक्कम काढायला जात आहेत शेतकरी, ती सुद्धा रक्कम वेळेवर भेटत नाही त्यांना. त्या कर्मचाऱ्यांना वगैरे थोडीफार रक्कम देऊन ती रक्कम काढून घ्यावी लागत आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, तर शेतकऱ्यांची बँक खाती गोठवण्यात येत आहेत वगैरे, असे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी दिसून येत आहे. तर 10 मार्चपासून कर्जमाफीला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि तुम्ही देखील तुम्ही देखील कर्ज काढलेलं आहे आणि तुमचे देखील बँक खाते जर गोठवण्यात आलेले आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा जे म्हणजे एखादा शेतकरी टेन्शन घेत आहे की बाबा आमचंच खातं गोठवलेलं आहे, तर तुमच्या सर्वांचं खातं गोठवलेलं आहे हे कोणत्या बँकेचं आहे, कोणत्या खातं गोठवलेलं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.